तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्वविशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। लोक आले तर ट्रॅल्या ट्रॅक्टर बरोबर लोक आले। आपण एक 4-5 वाजता सोडू, आपल्या माय मावल्यांना सगळ्या भेटू, चिखलात रेती त्यांची कदर करावं लागणार आहे। आणि फक्त त्याच्यानंतर नका हॉस्पिटलकडे कोणी येऊ, अंतरावर त्याला आपण पुन्हा भेटू। तुम्हाला काम दिलंय ना, किमान 20 लोक मराठा सेवक करायचे या 5-7 दिवसाच्या, किंवा वाढे 100 वाढू 200 वाढू घरागणीच एक करा। मोठी सामाजिक टीम तयार करायची गोरगरिबाच्या अडचणी सोडायला। त्या कामात तुम्ही राहा। 5-6 दिवस मला आता खऱ्याने आरामाची गरज आहे। हे शब्द मी 13 महिन्यात कधीच वापरलेला नाही, कधीच। येऊ द्या म्हणायचं मी, माया लोकाला येऊ द्या, माझे लोक आले पाहिजेत। येऊ द्या, संभाजीनगरला येऊ द्या, कुठं येऊ द्या, दवाखान्यात येऊ द्या, पण तुम्ही आले की मला उठून उभं राहावं लागतं, बसवावं लागतं, तितका त्रास होतो। आपण सगळे सोबतच काय करू, ऐका, आपण सगळे सोबतच ते 4 वाजता ते लोक येते, तोपर्यंत काय तुम्ही काय करा, इथं विजूभाई तिथं गावकरी आपल्या आसपासचे गोदापट्ट्यातले मराठवाड्यातले लांबून आता हिंगोलीपासून यायला म्हणते तो जेवायला, नांदेड, हिंगोली, परभणी। ऐका ना, आधी ऐका ना व्यवस्थित, काय करा, तिकडून आलेले लोक ते बी येते, तोपर्यंत तुम्ही काय करा, एवढा झाडापाशी इथं नाही 100-1 मीटरवर आहे फक्त, इकडं उजव्या हाताला पूर्वेला सगळेजण जेवण करा। आपण ते आणि तुम्ही सगळे एकत्रित आपण उपोषण वाटल्यास इकडं मध्ये बसून सोडू, तुमच्या त्या तिकडं सगळ्यात मध्ये बसून सोडू वाटलं तर ते बी येते। 4 वाजताचा टाइम ठेवा, 4 वाजता। आता मात्र मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना सांगतो, आता उपोषण आपण स्थगित करतोय। त्यामुळं आपण इकडं आता नंतर येऊ नका। आज आता आलेले जे रस्त्यानं त्यांच्यासाठी आम्ही 4-5 वाजेपर्यंत थांबवलं, पण उद्यापासून म्हणतोय, उद्यापासून कोणी येऊ नका, आता स्थगित केलंय। कारण कोर्टाचे निर्देश आणि माता मावल्या काही केले नाही, ऐकत नाहीत। काल कोरड्या पडल्या होत्या आणि सलाईन घेऊन उपोषण करण्यात काय मजा नाही। मी कसं मिळवून देतो तुम्हाला। आणि गावचा विषय आहे ना, गावचा पण विषय काहीतरी, तर काय करा, लय झालं तर हे व्यासपीठ सभामंडपात ठेवा, आणि ते हे आलेलं आहे ना सभामंडप, तर ते पट्टीशी करून घ्या। या झटक्यात 1-1.5 महिना मोकळा वेळ आहे तुम्हाला, तो म्हणजे लोकांना राज्यातले आलं की बसायला सोपं जात आहे। ते आणि राज्यात कोण उपोषण साखर उपोषणाला बसले त्या बांधवांनी उपोषण सोडून घ्या भाऊ सगळ्यांनी। आणि तुम्हाला आता सांगतो, सगळ्यांनी जेवण करा, कारण राज्यातून लई गाड्या निघाल्यात। असा नाही, आता काय करा, तुम्ही जेवण करा, पहिले तुम्ही जेवण करा, आणि ते यायले लय मोठे लोक, आपण सगळेजण मग मिळून तोवर तुम्ही जेवण करून वापस या। इथंच विजूभाई तिथं वडा झाडापाशी जेवायला जा, सगळेजण वाढायला कोण नसलं हातानेच घेऊन काचाकच हाना, आणि रेटून का पाणी या इथं माघारी या पुन्हा आपण, मग ते हे सगळे मिळून यायला मध्ये बसू आणि मध्ये बसून उपोषण सोडू। चला सगळं, धन्यवाद सगळ्यांना, जय शिवराय। सिद्धार्थ उपोषण सोडत असल्याची घोषणा केली, 4 वाजता लोकांमध्ये बसून सोडणार आहेत मनोज जरांगे पाटील उपोषण। काय काय प्रतिक्रिया आहेत स्थानिक गावकऱ्यांच्या आणि महाराष्ट्रातून जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी आलेल्या लोकांच्या? अरे सुधीर चल ना, आता या ठिकाणी 6वं उपोषण जे आहे स्थगित झालेलं आहे। लोकांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे, कारण लोकांची इच्छा होती की मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुटलं पाहिजे, आणि या ठिकाणी त्यांनी उपोषण स्थगित केलेलं आहे।
काही प्रश्नाची उत्तरं पुन्हा मनोज जरांगे पाटील मीडियाचे देत आहेत. आपण पुन्हा त्यांच्याकडे जाऊया, कारण ते बोलतील ते महत्वाचे. त्यानंतर आपण लोकांकडे जाऊया. आपण 4 वाजता स्थगित करू. 4 वाजता स्थगित करू. खात्या नाही काय नाही ते यायचं म्हणलं ना, तुम्हाला मग बघायचं असलं काच का 4 वाजताच 10 जण येते. माझ्या एवढे मोठे जात आहे, एवढे मोठे मोठे लोक आहेत, यांच्यापेक्षा मोठं कोणी नाही. इथंच मध्ये मंडपात बसून समाजाच्या महिलेच्या महंत आणलेत आमचे शिवाजी बाबाजी मठाधिपती यांच्या यानं आपण ते सोडणार आहेत आपण स्थगित केलं जाणार आहे. फक्त तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजे विश्व विशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.